नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेजवरती, ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. प्रथमतः सर्वांची माफी मागते, कारण पहिलं लेक्चर टाकल्यानंतर तुम्ही मला एवढा भारी रिस्पॉन्स दिला. खूप छान छान कमेंट केल्या. काही जण बोलले की असंच छान शिकवत जा किंवा छान शिकवलंय, अजून लेक्चर अपलोड कर. परंतु मी लगेचच्या लगेच दुसरे जे लेक्चर आहे ते अपलोड करण्यासाठी अकार्यक्षम ठरले. तर मी जे मागचं जे लेक्चर अपलोड केलं होतं ते 1,500 ते 2,000 लोकांनी बघितलं. मला खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि आज त्याच आनंदापोटी मी जिथून लेक्चर संपलं होतं तिथून आज सुरुवात करते. म्हणजे त्रिकोणी संख्याला आपला एंड झाला होता, आज आपण तिथूनच सुरुवात करूया. तर बघा, आज आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या, त्याची काही उदाहरणं आणि त्याचबरोबर मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही शिकलो, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्याची काही उदाहरणं बघणार आहोत. 2 क्रमागत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती? 13. त्या कोणत्या? 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 66, 78. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91. ह्या झाल्या आपल्या 13 त्रिकोणी संख्या आणि याची बेरीज आहे 455. याची सरासरी आहे 35. आता बेरीज 455 ही लेक्चर संपल्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर त्यातच बघा, सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. 0 अंक 11 वेळा येतो आणि 1 अंक 21 वेळा येतो. आता मी काय अख्खा फळा भरून 1 2 लिहित नाही. मी इथं तुम्हाला बाजूला तक्ता देईल, त्याच्यातून तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीत. आता त्यातीलच आपण पहिलं उदाहरण बघू. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता हे उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवते. आता 36 दिलं ना, तर 36 याला गुणिले 2 करायचं. म्हणजे आले किती? 72. आता 72च्या आधीची वर्गसंख्या कोणती? म्हणजे 8 8 64. तर 64 कसला वर्ग आहे? 8. हा झाला या त्रिकोणी संख्येचा पाया. तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. तर आता आपल्याला याचा पडताळा करायचा. तर 8 गुणिले 9 भागिले 2. आता 2 1 2, 2 2 4, 2 चौक 8, 9 चौक 36. हा झाला त्याचा पडताळा. आता याचंच दुसरं उदाहरण, 10 या त्रिकोणी संख्याचा पाया किती? आता सेम करायचं. 10 गुणिले 2 बरोबर किती? 20. आता याच्या आधीची वर्गसंख्या कोणती? 16. आता 16 कसला वर्ग आहे? 4. आता मग 4 हे झालं त्याचं उत्तर. आता तिसरं उदाहरण घ्या. हे आहे आपल्या या टाईपचं तिसरं उदाहरण. तर 153 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर 153 गुणिले 2 बरोबर ते आले 306. आता 150चे डबल किती झाले? 300. आणि वरचे 3 आणि 3 6, म्हणजे झाले किती? 306. आता 306च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 289. तर तो कसला वर्ग आहे? 17चा वर्ग आहे. तर 17 हा झाला त्याचा पाया. त्याच्यानंतर आपण बघूया चौथं उदाहरण. 231 ही त्रिकोणी संख्या आहे, तर त्याचा पाया किती? तर 231 गुणिले 2 बरोबर 462. 230 अधिक 230 किती झाले? 460. वरचे 1 आणि 1 हे किती? 2, म्हणजे बरोबर झाले किती? 462. आता 462च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 441. तर तो कसला वर्ग आहे? 21चा. तर हा झाला त्याचा पाया. आता त्याच्यानंतर बघणार आहोत आपण दुसरा टाईप. आता याच्यातील पहिलं उदाहरण बघूया आपण. 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगा.
आता इथं काय करायचं म्हटलेलं आहे, मग 28 गुणुले 29 आणि भागिले 2 करायचं. तर 2चा भाग द्यायचा, बे एक बे, बे चोक 8. आता 14 गुणिले 29 बरोबर किती? 406. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. 43 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती म्हटलं? 43 गुणिले भागिले किती? 2. बेदुने 4, बेदुने 4. तर 43 गुणिले 22 बरोबर किती? 946. सांगितलेलं समजतंय का तुम्हाला? आणि याच्यात जर तुम्हाला अजून फोडून सांगायचं असेल तर मला तसं सांगा, पुढच्या उदाहरणांमध्ये मी अजून घेईन. तिसरं, 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर 11 गुणिले 12 भागिले 2. बेसक 12, 11 सक 66. तर ही झाली त्रिकोणी संख्या. आता आपण बघूया चौथं उदाहरण. 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर 20 गुणिले 21 भागिले 2. बे 20, 10 गुणिले 21 बरोबर 210. ही झाली त्रिकोणी संख्या. हा झाला आपला टाइप 2. आता आपण बघणार आहोत टाइप 3. तर प्रथम तर मी सगळ्यांची माफी मागते. नेमकी झालं असं, माझ्या पेनची शाई संपली आणि नेमकी पेनची शाई पण आणलेली नाही आणि दुसरा पेन पण माझ्याकडे नाहीये. तर नेमकी अडचण अशी व्हायची की इथल्या ज्या स्पॉटलाईट आहे त्या नेमकी फळ्यामध्ये चमकायच्या आणि ती पेनची शाई पण संपली होती, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत पण नव्हतं. त्याच्यामुळे मी फळा पलटी केला आहे आणि इथून पुढचं आपले जे लेक्चर आहे ते खडूने कंटिन्यू करू. आता मी उद्या जाऊन पेन घेऊन येते, मग आपण तिकडून लेक्चर सुरू करूया. आता त्यातच आपण बघूया आपला टाइप 3. 21 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता सोपं उदाहरण बघा. 21 गुणिले 2 करा बरोबर आले 42. आता याच्या आधीची वर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 36. आणि 36 कसला वर्ग आहे? 6चा. आता आपल्याला चौथी त्रिकोणी संख्या विचारली, तर याच्यामध्ये आधी 4 केले बरोबर किती झाले? 6 आणि 4 10. आता 10 गुणाकारात 11 भागिले 2 बरोबर बेकवे बेपंचे 10, 11 पाचे 55. तर 21 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या तर ती आहे 55. आता दुसरा उदाहरण बघा. 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? तर आता हे देखील त्याच पद्धतीने एकदम सोपं उदाहरण आहे. 15 गुणाकारात 2 बरोबर 30. 30च्या आधीची वर्ग संख्या कोणती? तर ती आहे 25. तर 25 कसला वर्ग आहे? 5चा. आता आपल्याला 10वी विचारली, तर 5 अधिक 10 बरोबर किती? 15. आता 15 गुणिले 16 भागिले 2. 82 16. आता 16 कुठून घेतले कळालं का तुम्हाला? क्रमागत संख्या आहे म्हणून 15 गुणिले 16 भागिले 2. आता 82 16. 15 8 120. तर ही झाली 15 नंतर येणारी 10वी त्रिकोणी संख्या. समजलं तुम्हाला? आता याचं आपण अजून एक उदाहरण बघू. 3 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? तर मी 15-20 सेकंद तुम्हाला टाइम देते, तुम्ही सोडवा. तर ज्याचं ज्याचं उत्तर 36 आलं ते बरोबर आहे. तर आता ते कसं आलं आपण बघूया. तर बघा, 3 गुणाकारात 2 बरोबर 6. 6च्या आधीची वर्ग संख्या किती? 4. 4 कसला वर्ग आहे? 2चा. आता 2 गुणिले 3 भागिले 2 बरोबर बेक बे 3. 3 अधिक 5वी विचारले म्हणून आपण आधी करणार. 5वी त्रिकोणी संख्या. 5 आणि 3 किती झाले? बरोबर 8. आता 8 गुणिले 9 भागिले 2. 9 म्हणजे आपण क्रमांकात घेतली. आता 2 चोक 8, 9 चोक 36. तर हे झालं उत्तर. त्याच्यातलं आपण चौथं उदाहरण बघूया. 78 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या. आता बघा, 78ची दुप्पट करायची. 75 आणि 75 किती झाले? 150. आणि वरचे 3 आणि 3 6 म्हणजे 156. आता 156च्या आधीची वर्ग संख्या किती आहे? 144.
तर 144 कशाचा वर्ग आहे? 12चा. तर 6वी त्रिकोणी संख्या विचारली, तर 12 अधिक 6 बरोबर किती? 18. 18 गुणिले 19 भागिले 2. 92 18. आता 19 गुणिले 9 बरोबर किती? 190 मधून 9 वजा केले, उरले किती? 171. हे झालं त्याचं उत्तर. आता याच्यातला आपण बघणार आहोत टाइप 4. 45 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची त्रिकोणी संख्या काढा. तर बघा आपण चौथा प्रकार बघणार आहोत. ते उदाहरण तुम्ही लिहून घ्या आता वहीमध्ये. 45 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती? 45 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता ते कसं सोडवायचं मी तुम्हाला दाखवते. 45 गुणाकारात 2 बरोबर झाले 90. 90च्या आधीची वर्ग संख्या झाली म्हणजे 81. 81 कसला वर्ग आहे? 9चा. 9 81. आता इथे लिहिले 9. तर आपल्याला मागची विचारली म्हणून वजा करायची. 9 वजा 4 बरोबर ते आले किती? 5. तर 5 गुणाकारात 6 भागिले 2. 2 त्रिक 6, 5 त्रिक 15. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आपल्याला जर आधीची विचारली तर वजा करायचं आणि जर आपल्याला नंतरची विचारली तर अधिक करायचं. पण आता काही जण म्हणतील तुम्ही इथं वजा केले मग इथं आधीची संख्या का नाही घेतली? तर क्रमागत आपल्याला नैसर्गिक संख्या घ्यायची म्हणून ही 5च्या पुढचीच घ्यायची, आपल्याला इथं मागं घ्यायची नाहीये. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आता आपण त्याच्यातलं दुसरं उदाहरण घ्या. 36 या त्रिकोणी संख्येच्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तर बघू आपण. सोडून देते, तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. 36 या त्रिकोणी संख्येच्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तर बघा सोपी पद्धत एकदम. 36 गुणिले 2 झाले 72. तर 72च्या आधीची वर्ग संख्या कोणती आहे? 64. तर 64 कसला वर्ग आहे? 8चा. तर आपल्याला चौथी विचारली, मग 8 मधून वजा 4 करायचे, बरोबर किती आले? 4. मग 4 गुणिले 5 भागिले 2. बेग बे बेदुने 4, 5 दुने 10. मग आपलं उत्तर किती आलं? 10. तर याच्यातलं आपण बघूया तिसरं उदाहरण. तर बघा आपण त्यातलं तिसरं उदाहरण बघणार आहे. 120 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती? 120 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तर बघा तुमचं लिहून झालं असतं तर आपण सोडूया. 120 गुणिले 2 बरोबर किती? 240. तर 240च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 225. तर 225 कसला वर्ग आहे? 15चा. तर आपल्याला किती विचारली आहे? अगोदरची चौथी. तर आपण त्याच्यामधून 4 वजा करणार आहे. तर 15 वजा 4 बरोबर आले किती? 11. तर 11 गुणिले 12 भागिले 2. बेसक 12, 11 सक 66. बरोबर आलं आपलं उत्तर 66. तर आता आपण याच्यातलं चौथं उदाहरण बघू. तुम्ही आता ते उदाहरण लिहून घ्या. 325 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 6वी त्रिकोणी संख्या कोणती? तर बघा सगळ्यात सोपं उदाहरण आहे, आपण बघून घेऊ. 325 गुणिले 2 बरोबर 650. तर 650च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 625. 625 कसला वर्ग आहे? 25चा. आता आपल्याला अगोदरची 6वी विचारली म्हणून वजा 6. 25 वजा 6 बरोबर किती? तर 19 गुणिले, आता क्रमागत आहे म्हणून 19ची पुढची संख्या, 19 गुणिले 20 भागिले 2, 10. आता 19 गुणिले 10 म्हणजे किती? 190. तर हे झालं आपलं उत्तर. आता त्याच्यानंतर आपण टाइप 5 चालू करणार आहोत. तो आहे नैसर्गिक संख्या. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज. आता असं उदाहरण जेव्हा येतं ना तेव्हा तुम्ही उत्तर पाठ करून टाका. 50-50. 1 ते 100 पर्यंत सगळ्या संख्यांची बेरीज ही 50-50 आहे. आता ते कसं मी तुम्हाला सांगते. 100 गुणाकारात 101 भागिले 2. 2 पंचे 10. 50 गुणिले 101 बरोबर किती आले?
5050. आता हे उत्तर पाठ करून टाका, झंझट नाही. आता आपण पुढचं उदाहरण बघूया 1 ते 50 पर्यंत. आता आपण बघणार आहोत 1 ते 50 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता सेम आपल्याला तसंच करायचंय. 50 गुणाकारात 51 भागिले 2. बे एक बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10. 25 गुणाकारात 51 बरोबर किती आले? 1275. याच्यातलं आपण तिसरं उदाहरण बघू. 1 ते 60 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. बरोबर 60 गुणाकारात 61 भागिले 2. बेत्रिक 6, 30. 30 गुणाकारात 61 बरोबर किती? 1830. हे झालं आपलं उत्तर. आता हे झालं आपलं नैसर्गिक संख्या. आता याच्यानंतर आपण बघूया आपला टाईप 6, ते म्हणजे विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज. आता याच्यातलं पहिलं उदाहरण बघूया आपण. 1 ते 100 पर्यंत विषम संख्यांची बेरीज. आता 50चा आपल्याला वर्ग करायचा. हे झालं आपलं 2500. आलं लक्षात? याच्यातलं आपण आता दुसरं उदाहरण बघूया. 1 ते 20 पर्यंत विषम संख्यांची बेरीज. आता काय, आता असं नाही करायचं 1 ते 20 पर्यंत विषम संख्येला यायची आणि त्याची बेरीज करायची. तर बघा 20 भागाकारात 2, 10 बरोबर आले किती? 10. तर 10चा वर्ग किती आहे? 100. ही झाली आपली 1 ते 20 पर्यंत विषम संख्यांची बेरीज. 1 ते 70 पर्यंत विषम संख्यांची बेरीज. तर बघा आता तुम्ही असं नाही करणार की 1 अधिक 2 अधिक 3 असं 70 पर्यंत नाही करायचं. 70 भागिले 2, बेत्रिक 6, बेपंचे 10 बरोबर किती? 35. आता 35चा वर्ग किती आहे आपल्याला तो काढायचा आहे. तर 35चा वर्ग आहे 1225. तर बघा जिथे जिथे शेवटला 5 असेल आणि आपल्याला त्याचा वर्ग काढायचा असेल तर तो कसा काढायचा मी सांगते तुम्हाला. 5 5 25. अच्छा इकडं कोणती संख्या आहे? 3. तर याची पुढची संख्या घ्यायची 3 गुणाकारात 4 म्हणजे 4 त्रिक किती? 12. आलं लक्षात? हा झाला आपला 35चा वर्ग. आता याचे त्याला आपण बघणार आहे टाईप 7 समसंख्यांची बेरीज. आता याचे त्याला आपण पहिलं उदाहरण बघूया. 2 ते 50 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती? आता समसंख्या जर म्हटलं तर ह्या 2च्या पटीत वाढत चालतात. इथं काय करायचं 50 गुणुले 52 छेदात 4 आणि एक उरला म्हणजे झाले किती? 4 त्रिक 12. आता 50 गुणुले 13. आता 50 गुणाकारात 13 बरोबर झाले. काल रात्री झालं नेमकी असं. मग आपलं लेक्चर चालू होतं आणि मला ड्युटीवरून इमर्जन्सी कॉल आला, त्याच्यामुळे मला जावं लागलं. त्याच्यामुळे आपले जे राहिलेले लेक्चर आहे ते आपण आता कंटिन्यू करतो. तर आपण बघणार आहोत आता टाईप 6 समसंख्यांची बेरीज. त्याच्यातच आपण पहिलं उदाहरण बघूया. 2 ते 50 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती? आता ज्या वेळेला असं उदाहरण येतं त्यामध्ये एक सोपी पद्धत वापरायची. आपल्या ज्या समसंख्या आहेत ह्या 2च्या पटीने वाढतात. आता 50 संख्या दिल्यात म्हणजे आता 50 नंतरची 2 ने वाढणारी पुढची समसंख्या कोणती? तर ती झाली 52. मग काय करायचं 50 गुणाकारात 52 छेदात 4. आता याने भाग देऊन घ्यायचा 13 52. आता याचे पाडेपाठ असतील त्याला हा गुणाकार भागाकार लगेच जमल. आता 50 गुणुले 13 बरोबर 650. तर बघा ही झाली आपली पहिली पद्धत. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. आता काय करायचं 50 छेदात 2 बरोबर आले किती? 25. आता 25 आले ना तर 25च्या पुढची संख्या घ्यायची 25 गुणुले 26 बरोबर आले किती? 650. आता अजून एक याची सोपी तिसरी पद्धत सांगते मी तुम्हाला. 50 विचारले 50 भागाकारात 2 आले 25. 25चा वर्ग करायचा. आता तुम्हाला काल सांगितलं होतं एकक स्थानी 5 असेल तर 5 5 25 आणि या 2च्या पुढची संख्या घ्यायची म्हणजे 3. 3 1 3 3 2 6 म्हणजे तो झाला 625. आता आपण 25चा वर्ग केला
म्हणून 625 मध्ये 25 ऍड करायचे, ते आले किती 650. आता याच्यासाठी तुम्ही आपले वर्ग पाठ करून सांगा. मी पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं म्हणजे वर्ग घन पाठ पाहिजे. तर चला आपण याच्यातलं पुढचं उदाहरण बघूया. दुसरं काही वेळेस अशा पद्धतीने देखील विचारलं जातं 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॅश डॅश डॅश, जिथपर्यंत विचार असतील तिथपर्यंत म्हणजे 40. आता इथं काय करायचं, 40 गुणिले 42 छेदात 4, 4 10 40, 4 10 40, 10 गुणिले 42 बरोबर 420. आता हेच दुसऱ्या पद्धतीने बघा, 40 छेदात 2, बेक दे बेदुने 4, 20 गुणिले 21 बरोबर 420. आणि तुमचे जर वर्गपाठ असतील तर मी तुम्हाला आणखीन एक तिसरी पद्धत सांगते. शेवटला 40 आहेत ना, 40 भागाकारात 2 करायचे, बेदुने 4 20, 20चा वर्ग करायचा, 20चा वर्ग आहे 400 आणि आपण 20चा वर्ग केला ना म्हणून त्याच्यामध्ये हे 20 ऍड करायचे, बरोबर किती आले 420. आता याच्यातलं आपण तिसरं गणित बघूया. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 28 पर्यंत आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारली. तर काय करायचं, 28 गुणिले 30, 4 4 साते 28 आणि 3 साते 21, 0 तसाच्या तसा. दुसऱ्या पद्धतीने सोडू, 28 भागिले 2 आले 14 2 28 म्हणजे वरती 14, 14 गुणिले 15 बरोबर किती 210. आता सेम वर्गपाठ असेल तर आपण तिसरी पद्धत बघूया. 28 छेदात 2, बेक दे बे चौक 8, 14चा वर्ग करायचा, 196 14चा वर्ग त्याच्यामध्ये प्लस 14 करायचे, आले 231 करायचे, ते आले 930. वर्ग जर पाठ असेल तर आपण तिसरी पद्धत बघू. 60 छेदात 2 आले किती 30. 30चा वर्ग जर पाठ असला तर समोरचे उत्तर येते, अधिक आपण 30चा वर्ग केला म्हणून त्याच्यामध्ये 30 ऍड करायची म्हणजे आले 930. तर आता आपण टाईप 8 बघणार आहे. तर आपण संख्या प्रकरणातील 8वा टाईप बघणार आहोत, मधूनच नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता त्याच्यातील पहिलं उदाहरण घ्या लिहून. 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती. आता हे सोडवायची देखील खूप सोपी पद्धत आहे. आता बघा, आपल्याला 41 ते 73 पर्यंत विचारलंय ना, तर मग 73 वजा 41 करायचे 32. तर याच्यामध्ये आपल्याला अधिक 1 करायचं, तर उत्तर आलं आपलं 33. आता आपण दुसरी पद्धत बघूया. 41 ते 73 विचारलंय ना, तर आपल्याला वरती 73 लिहायचे आणि इथंच वजा 1 करून 40 लिहायचे, हे उत्तर आलं 33. आता याच्यातच आपण पुढचं उदाहरण बघू. 51 ते 93 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती. आता सेम 93 वजा 51 ते आले 42. याच्यामध्ये अधिक 1 केला की उत्तर येतं 43. आणि दुसरी पद्धत म्हणजे 1 वजा करायचा, म्हणजे बघा 93 मधून डायरेक्ट 50 वजा करायचे, उत्तर येतं डायरेक्ट आपल्याला 43. त्याच्यातील आपण तिसरं उदाहरण बघा. 57 ते 97 पर्यंत नैसर्गिक संख्या किती. 57 वजा 57 करायचे 40, त्याच्यामध्ये अधिक 1 केला की आपलं उत्तर आलं 41. दुसरी पद्धत घ्या. 57 मधून 1 वजा करून डायरेक्ट इथे खाली 97 मधून किती वजा करायचे आपल्याला 56, म्हणजे आपलं उत्तर किती येतं 41. 38 ते 88 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्या किती. तर बघा, 88 वजा 38 करायचे, ते आले 50, त्याच्यामध्ये अधिक 1 करायचा, आले 51. दुसरी पद्धत बघा. 88 मधून डायरेक्ट 37 वजा करायचे, म्हणजे 1 त्याच्यातून मायनस करायचा, 88 वजा 37 म्हणजे आपलं उत्तर किती होतं 51. आता थोडं मी जरा स्पीडने घेते कारण आपल्याला बेसिक लवकर संपवायचंय. आता याच्यातला आपण टाईप 9 बघणार आहे. टाईप 8 मध्ये आपण नैसर्गिक संख्या किती आहेत मधूनच त्या बघितल्या. आता आपण नैसर्गिक संख्येची बेरीज बघणार आहोत. त्यातीलच पहिलं उदाहरण
38 ते नैसर्गिक संख्येची बेरीज किती? तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे. आता आपल्याला 38 ते 88 विचारलं ना, तर 38 मधून इथंच एक वजा करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला 88तून किती वजायचे करायचे राहतील? 37. ते किती आले? 8तून 7 गेला, उरला 1, आणि 8तून 3 गेले, उरले 5, आणि इथं उरले किती? 51. तर आता 38 अधिक 88 भागाकारात 2, आणि इथे आपण गुणुले 51 करायचे. आता हे जे आपण उत्तर काढलंय, ही इथं गुणाकारात आपल्याला 51 घ्यायचे. आता भाग घेऊन घेऊ, बेचोकाट. तर बघा, 38 मधून आधीच एक वजा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला 88तून 37 वजा करायचे राहतील. 8तून 7 गेले, 1 राहिला, 8तून 3 गेले, 5 राहिले, त्याला आपलं वजाबाकी. तर आता काय करायचं? 38 अधिक 88 भागाकारात 2 आणि गुणाकारात 51. ही जी वजाबाकी आली ती आपल्याला इकडे गुणाकारात घ्यायची. 38 अधिक 88 किती? 126. 8 आणि 8 16, 8 आणि 3 11, आणि 1 12, म्हणजे आले आपले 126. 126 भागिले 2 आणि गुणाकारात 51, जसेचे तसे. आता 2 126 ला भागायचं. बे बे बेसात 12 आणि बेत्रिक 6, म्हणजे आपले 63 गुणिले 51. हे बघा 32 13. तर बघा, हे लक्षात आलं असेल तर आपण अजून एक याचं उदाहरण घेऊ. तर बघा, आपण याच्यातीलच पुढचं एक उदाहरण घेऊ. 42 ते 92 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. तर आपल्याला काय करायचं? मागच्या गणितासारखंच करायचं. 92 वजा 41, 2तून 1 गेलं 1, 9तून 4 गेले 5, हे आले आपले 51 आले परत. आता 42 अधिक 92 भागाकारात 2 गुणाकारात 51, हे काय झाले आपले? 2 आणि 2 4, आणि 9 4 13, आवले आपले 134. छेदात 2 आणि गुणाकारात आपले 51 आहेत जसेच्या तसेच. 2 भागिले 134 बरोबर बेसक 12 आणि बेसाती 14, म्हणजे 67 गुणाकारात 51. असा गुणाकार आला आपला 34 17. टॅली करून बघा. आता याच्यातीलच आपण तिसरं उदाहरण बघूया. 54 ते 82 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती? ज्याचं उत्तर 1972 येईल ते बरोबर असेल. आता याच्यातीलच आपण टाईप बघणार आहोत 10वा. तर बघा, आपण टाईप याच्यातलाच आपण टाईप बघणार आहोत 10. तर त्याच्यातीलच पहिले उदाहरण, 50 नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती? तर बघा, ही चौथीच विचारली म्हणून आपण बोटावरती काढू शकतो, पण जेव्हा आपल्याला मोठी संख्या विचारली जाईल तेव्हा आपण बोटावरती एवढे आकडे लिहू शकत नाही, किंवा खाली पेपरवरती लिहून ती काढू शकत नाही. त्याच्यामुळे ते कसं सोडायचं ते बघून घ्या. 50 नंतर येणारी विचारली, मग 50 पहिले लिहून घ्यायचे. 50 त्याच्यामध्ये अधिक आपल्याला विचारली किती आहे? चौथी विचारली आहे, मग कंसात करायचं 4. आणि समसंख्या आपण बघितले, समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून इथं गुणाकारात 2 करायचे. आता कंस पूर्ण झाला, पहिला गुणाकार करून घ्यायचा. 4 दुने 8, 50 अधिक 8 बरोबर किती झाले? 58. त्यातीलच दुसरा टाईप बघा, 60 नंतर येणारी 15वी समसंख्या कोणती? आता हे जर तुम्ही बोटावर करायला गेले तर तुम्हाला तिकडे परीक्षेला वेळ पुरणार नाही. त्याच्यामुळे बघून घ्या कसं सोडवायचं ते. 60 कंसात 15वी विचारली म्हणून 15 गुणिले 2, 2चा फरक असतो म्हणून 2. आता 15 दुने 30 अधिक 60 बरोबर किती? 90. 84 नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती? तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचं. 84 कंसात चौथी म्हणून 4 आणि 2चा फरक असतो म्हणून गुणाकारात 2. 4 दुने 8 अधिक 84. 84 ने 8 किती झाले? 92. आता त्यातीलच आपण पुढचा प्रकार बघणार आहे, तो म्हणजे टाईप 11. 10वा प्रकार आपण जो बघितला तो समसंख्या बघितला. आता आपला जो 11वा आहे तो आपण विषम संख्या बघणार आहोत. तर त्यातीलच पहिलं उदाहरण बघा, 30 नंतर येणारी 17वी. तर बघा, विषम संख्या विचारल्यानंतर कसं सोडवायचं? 30 अधिक कंसात 17 गुणिले 2. आता आपल्याला विषम विचारली आहे म्हणून वजा 1 करायचं याच्यातून. आता पहिला कंस सोडून घ्यायचा. 17 दुने
34 आणि वजा 1 झाले किती 33. आता 33 अधिक 30 झाले किती 63. हे झालं त्याचं उत्तर. आता याच्यात आपण दुसरं उदाहरण बघूया. 42 नंतर येणारी 25वी विषम संख्या कोणती? हे त्याच्या पण पेक्षा सोपं आहे. तर बघा 42 अधिक 25 गुणिले 2 वजा 1. आता 25 2 किती 50. 50 पासून वजा 1 केलं उत्तर किती येतं 49. तर 42 अधिक करायचे त्याच्यात 9 2 11 1 4 4 8 आणि 1 9 आलं आपलं उत्तर 91. आता याच्यातीलच आपण तिसरं उदाहरण बघा. 48 नंतर येणारी 9वी विषम संख्या कोणती? हे पण आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. आता हे तुम्ही सोडवा आणि मला त्याचं उत्तर कमेंट करा आणि ज्याचं उत्तर 65 येईल त्याचं उत्तर बरोबर आहे. आता याच्यातील आपण 12वा टाईप बघू. तर त्यातीलच आपला हा 12वा टाईप. 1 ते 100 पर्यंत 5 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्येची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंत 5 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्येची बेरीज किती? एकदम सोपी पद्धत ही सोडवायची. इथे काय करायचं 5 अधिक 100 छेदात 2. पहिली बेरीज मारून घ्यायची 105 भागाकार 2 आणि गुणिले 20 करायचं. आता भाग देऊन घ्या 2 10 20. 105 गुणिले 10 1050. हे झालं आपलं उत्तर. आता हे 20 कुठून आले? तर आपल्याला 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या विचारल्या म्हणून आपण 100 छेदात 5 केले ते 20 आले. म्हणून हे आपण गुणाकारात इथं 20 घेतलं. त्यातीलच आपण पुढचं उदाहरण बघणार. 1 पासून 30 पर्यंत 3 ने भाग जाणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता हे तुम्ही वहीत लिहून घ्या. तर बघा कसं सोडवायचं ते सांगते. आता 30 पर्यंत विचारलं ना तर 30 छेदात 3 केले. 3 ने निशेष भाग जाणारे विचारले म्हणून 3 केले. मग किती 3 10 30. आता पुढे काय करायचं 3 अधिक 30 गुणिले 10 छेदात 2. आता 2 ने 10 ला भाग द्यायचा 2 पंचे 10. 3 अधिक 30 किती झाले 33. गुणाकारात 5 5 त्रिक 15 5 त्रिक 15 आणि 16. आपलं उत्तर किती आलं 165. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण बघा. 1 ते 40 पर्यंत 7 ते निशेष भाग जाणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती? आता हे उदाहरण तुम्ही लिहून घ्या. हे जर उदाहरण मी फळ्यावर लिहिलं तर आपलं लेक्चर लय मोठं होईल. तर बघा कसं सोडायचं ते सांगते. 40 छेदात 7 करा ते आले 7 5 35. आता इथे येतील 7 अधिक 40 7 अधिक 35 गुणिले 5 छेदात 2. तर 35 अधिक 7 किती झाले 42 गुणाकारात 5 भागाकारात 2. 21 दुने 42. 21 5 105. तर इथपर्यंत झाला आपला दुसऱ्या लेक्चरचा शेवट. दुसरं लेक्चर घ्यायच्या आधीच मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर गणित शिकायचं असेल तर तुमचे पाढेपाठ पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे वर्गपाठ पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे घनपाठ पाहिजे. बघा गणित शिकण्यासाठी तुम्ही जगातल्या कुठल्याही शिक्षकाकडे जर गेले जर तुमचे पाढे वर्ग घन हे जर पाठ नसतील गणित शिकण्यासाठी तुम्हाला ते अवघड जाणार आहे. हे जगातलं त्रिकाल सत्य आहे. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाढे वर्ग घन हे पाठ करून ठेवा. तर आता माझी ही त्या महाभागांना विनंती आहे सिलेक्शन झाल्यानंतर ज्या माझ्या मी गणिताच्या वह्या तुम्हाला दिल्या होत्या कृपा करून माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की त्या मला तुम्ही परत द्या. तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही एवढे बिझी झाले की फोन केल्यावर तुम्ही फोन उचलत नाही. मेसेज केला तर त्याला रिप्लाय देत नाही. कृपया करून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की बाबांनो त्या वह्या माझ्या मला परत द्या. आणि जरी नाही दिल्या तर त्या बऱ्यापैकी माझ्या डोक्यात फिट आहे. नाही दिल्या तरी काय अडचण नाही. गणित आणि त्याची उत्तर पाठ करून टाकलेले. याच्यावर मी तुम्हाला एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे. 2 वाक्यात लक्षात ठेवा. तुम्ही मधमाशांचं मध चोरू शकता पण फुलामधून मध कसा काढायचा ही कला तुमच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे नसतील लिहायच्या वह्या तर राहू द्या तुम्हाला. आता हे जे दुसरं लेक्चर आहे हे घेताना मी थोडंसं फास्ट घेतलं. आता याच्यापेक्षा तुम्हाला जर अजून स्लो करायचं असेल किंवा तुम्हाला एखादं उदाहरण समजलं नसेल तर तो टाईप आणि ते उदाहरण खाली कमेंट मध्ये सांगा. आपण ते परत पुढच्या लेक्चर मध्ये रिवाइज करू. फक्त एवढीच एक विनंती तुम्ही पाढे वर्ग घन पाठ ठेवा. 90 दिवसामध्ये तुम्ही डायरेक्ट झोपेतून जरी उठले ना तरी तुम्हाला गणित सोडवता येणार. कोणतंही गणित असलं ना ते तुम्ही सोडवणार म्हणजे सोडवणार.
गणित हा सगळ्यात सोपा विषय, पाठ करायचा विषय नाहीये. गणितामध्ये फक्त 2-4च गोष्टी पाठ करायच्या असतात. पाढे, वर्ग, घन आणि सूत्र. बस गणितात कुठलाही आकडा आला, कुठलंही काय आलं, फक्त सूत्रामध्ये ते टाकायचं आणि त्याचं उत्तर काढायचं. पोलीस भरतीमध्ये सगळ्यात सोपा विषय म्हणजे गणित विषय. फक्त तुम्ही त्याला अवघड करू नका. आता याच्यानंतर पुढचं जे आहे ते आपण सिरीजनुसार चालू करू, की तुम्हाला एखादा जर टॉपिक अवघड जात असेल तर तो घ्यायचा, ते मला कमेंटमध्ये सांगा. तो जर घ्यायचा असेल तर आपण तो घेऊया.